नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे एप्रिल 2026 करता सभा क्रमांक 11 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शैक्षणिक वर्षामधील ही शेवटची सभा आहे माहे एप्रिल 2026 ची. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या चॅनलवरील जे व्हिडिओ आहे ते शेअर करायचे आहे आणि या व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी ज्या दिवशी आपण ही विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि ठराव किंवा ठरावाचा तपशील या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्ष श्री जे अध्यक्ष आहे विद्यार्थी सुरक्षा समितीचे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करता येणार आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिरिक्त वाचन करणे. 11वी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिरिक्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे विद्यार्थी सुरक्षाबाबत नवीन शैक्षणिक वर्षातील नियोजनांचा आढावा. फार महत्त्वाचा असा हा 2 नंबरचा विषय आहे. आजच्या सभेत विद्यार्थी सुरक्षेबाबत नवीन शैक्षणिक वर्षातील नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. शाळेच्या परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या. प्रवेशद्वारावर देखरेख वाढविणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था आणि नियमित तपासणी यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्याच्या वेळेत शिस्त राखण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत जागरूक करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सत्रावरही भर देण्यात आला. या आढाव्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सर्वांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याचे ठरवण्यात आले व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पुढचा विषय आहे सभेचा 3 नंबरचा शाळेच्या सुट्ट्यांमध्ये इमारतीची सुरक्षितता तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याचे ठरवण्यात आले. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. आजच्या सभेत शाळेच्या सुट्ट्यांमध्ये इमारतीची सुरक्षितता तपासणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या इमारतीची स्थिती उत्तम ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. सुट्टीच्या काळात वर्गखोल्या, छत, भिंती, दरवाजे व खिडक्या यांची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे त्या ठिकाणी तातडीने काम करण्याचे ठरवण्यात आले. वीज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृहांची स्थिती यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्व बाबींवर विशेष लक्ष देण्याचे ठरवण्यात आले. दुरुस्ती कामांसाठी आवश्यक निधी व साहित्य यांची व्यवस्था करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. या निर्णयामुळे शाळा पुन्हा सुरू होताना सुरक्षित व सुस्थितीत असेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4 स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व त्याची नियमित देखभाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. आजच्या सभेत शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. शाळेत पाण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. पिण्याच्या पाण्याची टाकी, फिल्टर आणि नळ यांची नियमित स्वच्छता व देखभाल करण्याचे ठरवण्यात आले. पाण्याची गुणवत्ता वेळोवेळी तपासण्यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जबाबदार कर्मचारी निश्चित करून त्यांना योग्य त्या सूचना देण्यात येणार आहे.
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचेही ठरवण्यात आले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5. सुट्टीच्या काळातही सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणा कार्यक्षम ठेवण्याचे व नियमित तपासणी करण्याचे ठरवण्यात आले. आजच्या सभेत शाळेच्या सुट्टीच्या काळातही सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणा कार्यक्षम ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेच्या मालमत्तेचे संरक्षण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले. सुट्टीच्या काळातही सीसीटीव्ही कॅमेरे सतत कार्यरत राहतील याची काळजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यंत्रणेमध्ये कोणताही बिघाड होऊ नये यासाठी नियमित तपासणी करण्याचं ठरवण्यात आले. यासाठी जबाबदार कर्मचारी निश्चित करून त्यांना योग्य सूचना देण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेऊन दुरुस्ती तत्काळ करण्यात येईल असेही ठरवण्यात आले. सुरक्षा यंत्रणेची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी देखभाल आणि निरीक्षणावर विशेष भर देण्यात आला. शाळेच्या परिसरात अनधिकृत प्रवेश होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही ठरवण्यात आले. या निर्णयामुळे शाळेची सुरक्षितता अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सभा सकारात्मक आणि समाधानकारक वातावरणात पार पडली. या ठिकाणी हा ठराव देखील मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6. ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंबे यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्य आहेत त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे एप्रिल 2026 करता सभा क्रमांक 11 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.